आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनाला जात आहोत। तर ते समोर पाहू शकता तुम्ही, ही भगवती देवीची मूर्ती आहे। श्रीदेवी भगवती आई माता तुमच्या चरणाकडे प्रभाकर भानसे आणि भानसे कुटुंबाकडून कळंदराची उठे पण करून सेवा अर्पण केलेली आहे। कुटुंबाने केलेली सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी। कुटुंबामागे कोणत्या प्रकारची आजारपण असलं तर परिहार करा। सर्वांना उत्तम अशा प्रकारचा आरोग्य लाभेल अशा प्रकारचा आशीर्वाद द्या। शेव शेव काय भारी भारी ना, शेव टाकल्यावर कसे येतात माझे वर। नमस्कार, मी संतोषी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आताच आम्ही भावई देवीचं दर्शन घेऊन इथे भगवती देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आता गाडीतून उतरतोय आम्ही। इथे आमची गाडी पार्क केलेली आहे। तुम्ही पाहू शकता समोरचा नजारा, नारळ आणि पोफळीच्या बागा आहेत। खास करून जास्त करून पोफळीच्या झाडं जास्त दिसतायत। तर पोफळीच्या झाडांना सुपाऱ्या पण आत्ताच लागलेल्या आहेत। तर पुढे जाऊया आणि समोर आहे ते भगवती देवीचं मंदिर। आता रोडच्या त्या पलीकडे जाऊया, तिकडचा नजारा बघूया। इथे खाली झरा दिसतोय आपल्याला आणि इथे पण बाग आहे, पण ती छोटी आहे, झाडं कमी आहेत, पण झरा खूप सुंदर आहे। तर चला आता पुढे जाऊया मंदिराकडे। धामापूर तलाव श्री देवी भगवती मंदिर। मंदिरात जायला हा रस्ता आहे। हॉटेल पण आहे, हॉटेल मालवण फूड स्टेशन, अस्सल मालवणी घावणी चटणी। तर आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया। आता तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने घरं आहेत आणि हा मधूनच असा रस्ता आहे आणि आपल्याला समोरच दिसत आहेत त्या मंदिराच्या पायऱ्या आहेत आणि इथे आरतीचं पण पूजेच्या ताटाची पण दुकानं आहेत। आणि आता ह्या पायऱ्यांवरून चढून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। चला आता पुढे जाऊया। आणि इथे चप्पल काढायची पण इथे सोय आहे आणि इथे पण एक पूजेच्या साहित्याचं दुकान आहे, ओटीचं। तर ह्या आजी बसलेल्या आहेत आणि मागून आमची माणसं येत आहेत, पप्पा, प्रभंजन। चलो ओटी घेऊया। हो घ्या। कशी आहे आज तेच म्हणतो वट्टी तर आता ओटीचं ताट घेऊन झालेलं आहे आणि आता हे समोर जे कौलारू दिसतंय लांबच्या लांब, ते देवीचं मंदिर आहे, भगवती देवीचं। आणि आता आम्ही आतमध्ये दर्शनाला जात आहोत। खांब बघू शकता, खूपच जुने आहेत। आणि समोर एक तळं आहे, खूप मोठं तळं आहे, खूप छान दिसतंय। मंदिराचं बांधकाम खूप जुनं आहे। तर आधी आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया आणि मग संपूर्ण मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवते। ह्या डाळपस्वाऱ्या आहेत, ही तळ कोकणातली खासियत आहे। इथे या प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तर ते समोर पाहू शकता तुम्ही, ही भगवती देवीची मूर्ती आहे आणि इथे हे पुजारी पण आहेत ओटी घेण्यासाठी। तर आता आपण ओटी भरूया आधी। तांदूळ घाला सगळं, तसं नाही वाटायचं, हातानं काढायचं। ह्याच्यात घ्या होतं, हातात ओतून घे। करतात होता। हां आहे नाव सांगा।
प्रभाकर भानशे. भानशे. इदं परं मया शब्दं प्रोतो सुवदनमे सफलात्रिभुवन् जन्मनि फलेन बलतं सर्वं तुलकं सचराचरो तस्मात् फलप्रदानेन सफलाश मनोरथाः. श्रीदेवी भगवती माता तुमच्या चरणाकडे प्रभाकर भानशे आणि भानशे कुटुंबाकडून कळंदराची उठेपण करून सेवार्पण केलेली आहे. कुटुंबाने केलेली सेवा आपल्या चरणी रुजू करून घ्यावी. कुटुंबामागे कोणत्या प्रकारची आजारपण असलं परिहार करा. सर्वांना उत्तम अशा प्रकारचा आरोग्य लाभेल अशा प्रकारचा आशीर्वाद द्या. कुटुंबीय मंडळी ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाऊन नोकरी धंदा उद्योग व्यवसाय करतात त्यामध्ये भरभराट करा. सर्वांच्या हातापायखाली सांभाळ करा. सांगण्यास वरण्यात देण्यात घेण्यात चालण्यात बोलण्यात काही चूक घडेल तर क्षमा करा. रखवालीला सामील व्हा. आनंदी आनंद करा. तुमची सेवा करा. तर आमच्या घरच्या इतर पण सगळ्या जणी ओटा भरून घेत आहेत आणि इथली जी गाराणे घालायची पद्धत आहे ती पण खूप छान आहे. एकदम शांततेत अगदी छान, अगदी आपले जे काय बोलतात ते आपल्याला नीट समजतं. ऐकायला ते खूप छान वाटतंय. कोणत्या प्रकारची आजारपण असलं परिहार करा. सर्वांना उत्तम अशा प्रकारचा आरोग्य लाभेल अशा प्रकारचा आशीर्वाद द्या. मुलाबाळांच्या विद्याभ्यासामध्ये ज्ञानार्जन मिळवा. प्रत्येकजण ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाऊन नोकरी धंदा उद्योग व्यवसाय करतात त्यामध्ये भरभराट करा. सर्वांच्या हातापायखाली सांभाळ करा. सांगण्यास वरण्यात देण्यात घेण्यात चालण्यात बोलण्यात काही चूक घडेल तर क्षमा करा. रखवालीला सामील व्हा. आनंदी आनंद करा. तुमची सेवा करा. सरबत बनवण्यासाठी जास्वंदीचं आणि हे काय कशा म्हणून हरभरा आणि चहा वगैरे पितो ना त्याच्याने कसं ॲसिडिटी वगैरे वाढते. हां, त्या पावडर ऐवजी ही वापरायची. याच्यामुळे तुम्हाला गवती चहा, ज्येष्ठ मध, धणे, जिरे फक्त पाण्यामध्ये उकळायची आणि आणि गूळ टाकायचं. पावसात थंडीत पण लहान मुलांना तुम्ही देऊ शकता. आणि हे कोकम सिरप आहे ना. आणि हे कसलं पीठ आहे? ही पिठी आहे. पिठी. अच्छा, कुळिताची. हां, हे कोहळ्याचे सांडगे आहेत. लाल तांदूळ आपले. आणि हा मध. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच मोठा तलाव आहे. चाकायला काही फूल नाही आहे, पानं पण नाही आहेत धड. हा ना, फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन. थांबा थांबा बहिणी थांबा. एक मिनिट थांबे. खालून येतानाच वहिनींनी लाल शेव घेऊन आल्या होत्या या माशांना घालण्यासाठी. तर हे लाल शेव पाण्यात टाकले की मासे बघा कसे खाण्यासाठी ते येतात वर. एकदम सगळे घाई घाई करतात असे. ते बघायला खूप छान वाटतंय. ए मग पकड हा कॅमेरा, मी टाकते. हां हां घे. शेव शेव काय भारी. भारी भारी ना. शेव टाकल्यावर कसे येतात माझे वर. हे सोड. यांचे फोटोच काढणं झालं. बाबा पकड पकड, मी टाकते. मागो हा जरा टाक. जवळ किती आपल्याला मासे दिसत आहेत बघा. खूप जवळ आहेत आणि किती खूप संख्येमध्ये मासे आहेत. बघायला या ना. मला खाली वाग जरा, खाली वाग. तू कंजूस कर डालेगा वो भी कंजूस की तरह आएंगे. असं जरा खाली वागून टाक म्हणजे माझे पण दिसतील. शाहरुख खान कसं होतो तसे टाक. हा म्हणजे ते पण वरती दिसतात ना माझे. नजदीक से लेता हूँ.
अभी डालो की कोई तो शेव डालो वहिनी. अबे पाणी कुठं ओढतो तू. माहित असं जाणून घेतलं ते काय आहे तिथे. तर आता ह्या तळ्यामध्ये पाहू शकता एक बगळा आहे. तर माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने मी हा झूम करून हा घेतला आहे, कारण बगळा खूप लांब आहे. तर तो बगळा खालून पाण्यातून मासा पकडून वर येतो, तो खातो आणि तो परत खाली डुबकी मारतो आणि पुन्हा दुसरा मासा पकडून वर येतो. तर हे त्याचं बराच वेळ असं हे चालू होतं. ते बघायला खूप मजेशीर वाटत होतं आणि आम्ही पण थोडा वेळ ते बघत बसलो होतो. खूप मस्त वाटतंय. तळ्यामध्ये मासेच इतके आहेत ना की बघायला सहज मासे मिळत असतील. तर आता भगवती देवीचं दर्शन झालेलं आहे आणि हे समोर गाभारा सगळं जुनं मंदिर आहे कौलारू. तलाव आणि खूप मोठा आहे. एक बाजू एक छोटं मंदिर आहे, तिथे पण आपण जाऊया. इथे सातेरी देवीचं मंदिर आहे. सातेरी देवी हे वारुळ आहे, जिवंत भवन बोलतात कोकणामध्ये. खूप उंच आहे, खूप उंच आहे. खूप सुंदर आहे. हे मला काय दिसत नाही. तो काय दिसतो त्याला तिथे साईडला. काय नाही असंच आहे. बघ इथे इथे हे आहे, बांगड्या वगैरे असं घातलेलं आहे त्याच्यावर. मग केवढा मोठा आहे, उंच बघ केवढा आहे ना आपल्या आपलं कसं मध्येच आहे ना, असं गोल फिरता येतं आपल्याला. तर आता आमचं इथलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.